मध्ये जलजीवन मिशनचा बोजवारा उडालेला आहे। कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा गावात पाणी नाहीये। हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे। तर या ठिकाणी सुद्धा योजना आखण्यात आली होती, मात्र या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। ग्रामीण भागातील गावखेड्यापासून ते वाड्या वस्तींवरील नागरिकांना नियमितपणे नळाद्वारे पाणी मिळावं यासाठी राज्य सरकारने जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना सुरू केली। त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी या योजनेचा बोजवारा उडालाय। मनमाडच्या वंजारवाडी या गावातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने तब्बल 1 कोटींचा निधी दिला, मात्र आजही या गावातील पाणी टंचाई कायम आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते। जलजीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, त्यामुळे गावाला पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत असल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय। सोबतच याची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे। तर इथला आढावा घेतलाय, तसंच इथल्या नागरिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। पाहूयात। नाशिक जिल्ह्यातील चांदवड, नांदगाव या परिसरामध्ये जलजीवन मिशनच्या जवळपास हजारो कोटी रुपयाचा निधी आला असताना देखील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावं लागत असून आपण आज वंजारवाडी या ठिकाणी आलो असून या ठिकाणी आपण विहीर बघू शकतो। या विहिरीमध्ये गावकरी या विहिरीतून पाणी भरण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावरून पायपीट करत असतात आणि या ठिकाणी टँकरद्वारे पाणी याच्यात आल्यानंतर या ठिकाणून जवळजवळ महिलांना पाण्यासाठी 4 किलोमीटर लांब या विहिरीवरून पाणी घेऊन गावात जावं लागतं। त्यामुळे आता सध्या नाशिक जिल्ह्यात जवळपास 43 अंशाच्या वरती टेम्परेचर गेलं असल्यामुळे विहिरीने देखील पातळी खाली झाली असून बोरला सुद्धा पाणी आटले। मात्र पाणी टंचाईमुळे महिलांना देखील मोठा सामना करावा लागत आहे। आपल्याशी बोलण्यासाठी त्या गावातले काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून दादा काय सांगाल तुम्ही, जे आज पाण्याची टंचाई किती दिवसांनी पाणी येतं? आम्हाला साधारण 4-5 दिवसातून पाणी येतं टँकर। काय सरकारने काय अपेक्षा करणार? जेच की टँकर जे देतात ते थोडस नियमित चालू करावा। आता पाणी म्हणजे 2-2, 4-4 काय होत नाही। 4 किलोमीटरहून जे पाणी आणतं ते पुरतं का? पण पुरत नाही, पण मग आता चालू आहे थोडं थोडं। मग काय सरकारने काय अपेक्षा करणार? जे टँकर पाठवतात ते नियमित यावं असं, म्हणजे जेणेकरून होईल पाण्याचं 1 दिवसात। किती टँकर चालू सध्या? सध्या 4-5 टँकर। किती दिवसातून येतात? 4-5 दिवसातून। एकंदरीतच नाशिक जिल्ह्यात दिवसातून 4 ते 5 टँकर या वंजारवाडी गावासाठी येत असतात। मात्र जलजीवन जे मिशनसाठी हजारो रुपयाचा जो निधी दिला होता तो कुठेतरी या कामात लागला गेला नाही अशी नागरिकांची तक्रार देखील या ठिकाणी झालेली आहे। आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर 4 ते 5 किलोमीटर अंतरावरून पाण्याची समस्या भेटत असून पाणी देण्यासाठी 4-5 किलोमीटर महिलांना गावामध्ये यावं लागत आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, नांदगाव, मनमाड। तर इथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे, तो पाहूयात। पाण्याचा असा खूप मोठा प्रश्न आहे। 8-8 दिवस त्या गावांमध्ये पाणी येत नाही। त्या पाण्यासाठी लोकांना कामं मिळत नाही, जनावरांना चारा मिळत नाही, अशा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। तरी माननीय मंत्री साहेबांनी याच्यावर कुठला तोडगा लवकरात लवकर काढावा आणि त्या गावांमध्ये पाण्याचा टँकर लवकरात लवकर चालू करण्यात यावे। पाण्यामुळे अक्षरशः मरण येईल, मरण कसं येईल या प्रतीक्षेतले ते लोक आहेत। जर या मालेगाव तालुक्यात 2 दिवसाआड पाणी येतं, तिथलेही लोक त्या पद्धतीने जर हा त्रास जर सहन करत असेल, हा त्रास आम्ही का सहन करायचा? जर त्या माथ्यामध्ये जर पाणी जर वेळेवर भेटत नसेल, तिथे ते जनावरे आहेत, मुकी जनावर आहेत, मुकी जनावर ही कुणाकडे जाऊ शकत नाही किंवा कुणाला बोलू शकत नाही। जर माणसाची अशी परिस्थिती आहे तर हा मुद्दा फार गंभीर आहे। सन्माननीय साहेब, आपल्या माध्यमाने आम्ही उजागर करण्याचा प्रयत्न करतो की आम्हाला वेळीच पाणी भेटावं। मंत्री महोदय सांगतात की माझ्या तालुक्यात कुठे अन्याय होत नाही आणि एकीकडे आपण जर पाहिलं 15 दिवस, 20 दिवस, महिना पाणी येत नाही। आपण जर पाहिलं एकीकडे आपण हरणबारीचं धरण पाहिलं, दहीकुटेचं धरण पाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिरण्याडान धरणावरून 50 किलोमीटर 70 किलोमीटरपर्यंत पिण्यासाठी काही गाव पाणी घेऊन गेलं आणि आज आपला माळमाथा पाण्यापासून वंचित आहे। आज माळमाथ्यावर पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी सुद्धा पाणी नाही, जनावरांसाठी चारा देखील नाही। म्हणून पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। चंदनपुरी हे तीर्थक्षेत्र ब वर्गातील गाव आहे। इथं लाखो संख्येने भाविक येतात आणि रोजच दर्शनासाठी येणारे भाविक असतात। तर चंदनपुरी गावात जी जलस्वराजची जी काही दिवसापूर्वी जे काम चालू होतं ते काम तर बंदच आहे आता परत। आणि या शेकडो भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही ना।
आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अनिल जाधवजी जोडलेले आहेत. अनिलजी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. काय नेमकी समस्या आहे आणि बिल्डर अनिलजी आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? हो सर, आवाज येतोय. हा, अनिलजी, नेमकी किती मोठी समस्या या गावामध्ये आहे आणि कशा प्रकारे पाणी पुरवठा सध्या सुरू आहे? आमच्या माळमाथ्यावर जो प्रमुख जो मुद्दा आहे, गिरणा धरण हे आमच्या माळमाथ्यात साधारण 8 ते 10 किलोमीटर इतक्याच अंतरावर आहे. परंतु तिथे पुरेसा आणि मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा आमच्या गावात महिन्यात 2दा पाणी येतं. आणि हे जे पाणी येतं त्यावेळेला ते पाणी अक्षरशः दूषित येतं. त्याचं वेळीच कधीतरी फिल्टर बिघडतं, वेळीच कधीतरी काही होतं. अशा पद्धतीने हा जो माळमाथी वाशांनाचा हा जो त्रास आहे हा सहन करावा लागतो. आणि या दूषित पाण्यामुळे इथले नागरिक फार त्रस्त आहे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीने आम्ही इथले जे स्थानिक लोक आहोत या पाण्याच्या समस्येने अक्षरशः झुंज देत आहोत. पाण्याच्या समस्येसाठी आम्हाला साधारण 2-2, 2.5, 3-3 किलोमीटर इतक्या लांबणीवर जावं लागत आहे. अशा पद्धतीने माळमाथी वाशांची आमची समस्या आहे. ठीक आहे. तर आमची विनंती असणार आहे स्थानिक प्रशासनाला, त्या पाणी फिल्टर अधिकाऱ्यांना, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना, पाणी पुरवठा मंत्र्यांना की लोकांना पाणी हे गरजेचं आहे. कारण की नक्कीच तर ते पाणी गरजेचं आहे आणि ते मिळावं अशी अपेक्षा आहे आपली. आम्ही सुद्धा यासाठी सहकार्य करू. अनिलजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही जोडलात आणि तुमच्याशी आमचा संवाद झाला. तुम्ही तुमची प्रतिक्रिया मांडलीत त्याबद्दल. तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सध्या निर्माण झालेली आहे. हंडाभर पाण्यासाठी इथल्या महिलांना 4 ते 5 किलोमीटर अंतर दूर जाऊन पाणी आणावं लागतंय. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडलेले आहेत. संतोष, नेमकी किती गावामध्ये ही समस्या आहे आणि तिथल्या नागरिकांची नेमकी काय मागणी आहे? कमीत कमी नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव असो, चांदवड असो, मालेगाव असो, मालेगाव ग्रामीण भाग असो, या भागात सुद्धा आता उन्हाच्या झळा जास्त पोहोचायला लागल्यामुळे जवळपास 44 ते 45 टेम्परेचर जे तापमान झाल्यामुळे विहिरींनी देखील आणि बोरने देखील तळ गाठलाय. त्यामुळे सध्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी वणवण करावं लागत असून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर पायी सुद्धा पाण्यासाठी नागरिकांना जाण्याची वेळ आता सध्या नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात झाली आहे. मात्र संतोष, अनेक वर्षांपासून या सर्वच गावांमध्ये समस्या आहे. प्रशासन याकडे लक्ष का देत नाहीये? टँकर लॉबीचा फायदा व्हावा यासाठी हे दुर्लक्ष होत आहे? काही नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी त्या वंजारवाडी परिसरात काही मागच्या वेळेस 1 कोटीचा निधी आला होता, मात्र तो निधी तसाच पडून गेला. काही ठिकाणी कामं झाले, काही कामं झाले नाही. त्यामुळे प्रशासन देखील दुर्लक्ष होत आहे, हे अगदी खरं आहे. मात्र नाशिकच्या काही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत चालू असून आमदार सुहास कांती जे आहे यांनी सध्याची करंजवन पाईपलाईन आणली. त्यामुळे मनमाडचा जो पाणी प्रश्न आहे हा तो देखील म्हणजे 15 दिवसांनी पाणी येत होतं, ते आता कुठेतरी 3 ते 4 दिवसात येते. मात्र मालेगाव असो, चांदवड असो, या भागामध्ये पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. जी, मात्र संतोष, ही टँकर पुरवठा जो केला जातोय तो प्रशासनाकडून केला जातो की कुठल्या खासगी व्यक्तीकडून? नाही, प्रशासनाकडून 4 ते 5 टँकर आता सध्या चालू आहे. मात्र खासगी टँकरवाले सुद्धा जवळजवळ 2 ते 2.5 हजार रुपये एका टँकरचे घेत असून नागरिक पाण्यासाठी देखील त्या खासगी टँकरवाल्याकडे देखील जावं लागत आहे. जे मात्र संतोष, प्रशासनाकडे इथल्या नागरिकांनी ज्या वेळेस पाठपुरावा केला त्यावेळेस प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय? नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून देखील काही ठिकाणी जे पाणी आहे ते जवळपास त्या गिरणा नदीच्या पात्रातून आणण्यात येतं, त्याला वेळ लागतो. त्याचं अंतर जवळजवळ 20-22 किलोमीटर असल्यामुळे त्या लवकर टँकर देखील उपलब्ध होत नाही. मात्र आता पाठपुरावा केल्यानंतर काही दिवसात टँकर संख्या वाढवण्यात असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ठीक आहे संतोष, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. अनेक गावांमध्ये योजना आहेत, मात्र या योजना पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे या गावांमध्ये अद्यापही पाणी पुरेसं नाहीये. तसंच जलजीवन मिशनचा बोजवारा उडालेला आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र तो सुद्धा अत्यल्प आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.